याच्या आधी आपण सर्क्युलर मोशन बघितली, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितली, यानंतर तुमची रोटेशनल मोशन बघितली. आत्ता तुम्ही बघणार आहे की रोलिंग मोशन. आता रोल होणं म्हणजे काय, तर याचं बेस्ट एक्झाम्पल रोलिंग मोशन याचं बेस्ट एक्झाम्पल आहे रोड रोलर. रोड रोलरमध्ये तुम्ही काय सांगता, तर रोलिंग पुढं असतो ॲज अ एक सिलेंडर, तो स्ट्रेट लाईन मोशनमध्ये पण जातो आणि स्वतः रोल होतो बरोबर, किंवा असा कन्सेप्ट तरी घेतला त्या एखाद्या इन्क्लाइनड प्लेन म्हणजे तुम्ही घसरगुंडी स्लोप यावरून जर बॉडी तुम्ही मूव्ह करताय तर ती स्वतः काय होते, लिनियर मोशनमध्ये जाते आणि स्वतः ती सर्क्युलर मोशनमध्ये फिरते बॉडी आणि जाताना ती लिनियर मोशनमध्ये जाते. म्हणजे रोटेशनल रोलिंग मोशन म्हणजे काय आहे, रोटेशनल कायनेटिक एनर्जी आणि लिनियर कायनेटिक एनर्जी यांची बेरीज म्हणजे कोणती येणार तुमची, ती आहे रोटेशनल रोलिंग कायनेटिक एनर्जी. मग रोलिंग मोशनमध्ये तुम्हाला दोन मोशन तुम्हाला त्या बॉडीमध्ये बघायला मिळतात. याचं एक्झाम्पल मी आता सांगितलं, रोड रोलर, सिलेंडर, स्पियर किंवा तुमचा अगदी म्हणजे दोन्हीमध्ये सॉलिड येतो किंवा एखादा बॉल म्हणजे स्पियर, त्यामध्ये दोन्ही येतात तुमचे सॉलिड स्पियर आणि हॉलो स्पियर. ही बॉडी जर रोलिंग तुम्ही जर या इन्क्लाइनड प्लेनमधून मूव्ह केला तर या बॉडीची कायनेटिक एनर्जी काय, आणि ती म्हणजेच रोलिंग कायनेटिक एनर्जी. मग ती आपल्याला आधी पहिल्यांदा काढायची आहे. म्हणून पहिला क्वेश्चन एकदम सिंपल 2 मार्काचा आहे, ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी, दॅट इज रोलिंग कायनेटिक एनर्जी. आता पहिल्यांदा आपण ती बॉडी कन्सिडर करतोय नेहमीप्रमाणे. हे आहे ते इन्क्लाइनड प्लेन आहे. इन्क्लाइनड प्लेनवरून तुमची बॉडी मूव्ह होते, ती बॉडी मूव्ह होते, याला दोन मोशन आहेत, एक लिनियर कायनेटिक एनर्जी आणि दुसरी रोटेशनल कायनेटिक एनर्जी. जेव्हा बॉडी इथून मूव्ह होणार स्ट्रेट लाईन पाथमध्ये जाते त्या एक लिनियर आणि स्वतः रोटेट होते म्हणून रोटेशन. मग पहिल्यांदा आपण पहिला पॉईंट नेहमीप्रमाणे कन्सिडर करायचा आहे, कन्सिडर रोलिंग बॉडी. बघा, कन्सिडर रोलिंग बॉडी. Body like sphere, cylinder, like sphere, cylinder, etc. with mass m and radius r. सगळं यात सांगितलं तरी चालते. radius r moving along inclined plane, moving along inclined plane at an angle theta, आता ती बॉडी या प्लेनवरून मूव्ह झाली. मूव्ह झाल्यानंतर ए बी बरोबर काय येते, एस डिस्प्लेसमेंट आहे, थीटा अँगल आला, एच ही तुमची हाईट येते. जसं तुम्ही घसरगुंडी जर बघितली तर लक्षात येतं की मूव्ह होणारी बॉडी त्याचं मास एम, त्या बॉडीची रेडियस तुमची येणारी तुमची आर. आपण घेतोय ती रोलिंग बॉडी घेतोय, रोलिंग बॉडी. रोलिंग म्हणजे मग स्पियर येईल, परत सांगते स्पियर येतोय, सिलेंडर येतोय, हॉलो स्पियर, सॉलिड स्पियर, ह्याच्या बॉडी येते या प्लेनवरून इन्क्लाइन्ड प्लेनवरून मूव्ह होतात. त्याचं मास एम आहे, त्याची रेडियस तुमची आर आहे. आपण काही काही गोष्टी इथं मानून घेऊया. लेट बी द linear velocity of that body, linear velocity of rolling body, that means rolling body, omega angular velocity of rolling body. ओमेगा झालं, v झाला, r radius of that body. वर आपण सांगितलंय, परत याची गरज नाही. कॅपिटल एम मास ऑफ दॅट बॉडी, एच इज द हाईट ऑफ दॅट इन्क्लाइनड प्लेन, एच इज हाईट ऑफ इन्क्लाइनड प्लेन. इन्क्लाइनड प्लेनची हाईट ही तुमची काय येते का, एच. त्यानंतर एस हे डिस्प्लेसमेंट किंवा डिस्टन्स, म्हणजे जे तुमचं इन्क्लाइन ज्या प्लेनवरून बॉडी मूव्ह होते ते डिस्टन्स म्हणजे कोण येतं, एस. तुम्हाला काढायचे रोलिंग कायनेटिक एनर्जी.
म्हणून सेकंड पॉइंट घेणार रोलिंग कायनेटिक एनर्जी. रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू लिनियर कायनेटिक एनर्जी प्लस रोटेशनल कायनेटिक एनर्जी. मोस्ट इम्पॉर्टंट लिनियर आणि रोटेशनल कायनेटिक एनर्जी. लिनियर म्हणजे आपण बघितलेलंच आहे 1/2 mv². रोटेशनल कायनेटिक एनर्जी आपण डेरिवेशन बघितले. ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर रोटेशनल कायनेटिक एनर्जी 1/2 I ω², where I is moment of inertia and omega be the angular velocity. But here V is equal to R omega, means omega is equal to V by R. Therefore 1/2 mv² plus 1/2 I means moment of inertia. लगेच I ची व्हॅल्यू घ्या mr². I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया मास मल्टिप्लाय बाय डिस्टन्स स्क्वेअर. म्हणजे तिथं m मल्टिप्लाय बाय r². त्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. mr² मल्टिप्लाय बाय v² बाय r². r² आधी दोन प्रकारे आपण करूया. असं I ची किंमत आपण k मध्ये घेतो. I बरोबर mk². मोमेंट ऑफ इनर्शियाची किंमत mk², where k is the radius of gyration. आता तुम्ही ती किंमत घालून घ्या mk² मल्टिप्लाय बाय v² बाय r². झालं. आता तुमचं कॉमन काय निघते बघा. 1/2 mv² कॉमन निघेल. 1/2 mv², 1 प्लस k² डिवाइडेड बाय r². दिस इज द एक्सप्रेशन फॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी. आता इथं मगाशी मी mr² घालायला लागले, तेही चालते. हे कुठला मोमेंट ऑफ इनर्शिया इथं r किंवा घाला तर बॉडी काय असेल त्याप्रमाणे तुमचा हा फॉर्म्युला येतो. जर तुमची रिंग असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया येणार mr². ॲक्सिस ऑफ रोटेशन पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. जर तुमची डिस्क आली तर मोमेंट ऑफ इनर्शिया येतो mr²/2. ती किंमत इथे घातली तरी चालते. जनरल आपण घेतोय इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ गायरेशन mk², where k is the radius, that is the distance. k म्हणजे रेडियस आहे आणि आपल्या ज्या रोलिंग बॉडी येणार आहेत त्या रोलिंग बॉडीला प्रत्येकी r येतो. म्हणून इथे घेताना mk² मध्ये येतोय. दिस इज द एक्सप्रेशन फॉर रोलिंग कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन और रोलिंग बॉडी. झालं. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. यावर गेल्या वर्षी 2018चा जर प्रॉब्लेम पेपर बघितला तर यामध्ये याच्यावर प्रॉब्लेम आला. मला k दिलेला आहे, r दिलेला आहे, m दिलेला आहे, वेलॉसिटी दिली आहे. तर तुम्हाला रोलिंग कायनेटिक एनर्जी तुम्हाला काढायची. आता यानंतर रोलिंग मोशनचं डायग्राम हीच. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, या रोलिंग बॉडीचं ॲक्सिलरेशन काढणार नाही लागणार आहे आपल्याला. रोलिंग बॉडीचं ॲक्सिलरेशन तुम्हाला काढायचं आहे आणि रोलिंग बॉडीचं डिस्प्लेसमेंट तुम्हाला शोधायचं आहे. एस ची व्हॅल्यू काय, ॲक्सिलरेशन काय आणि रोलिंग बॉडीची वेलॉसिटी काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शोधायच्या. काय सांगितलं मी पहिल्यांदा आपण काढली रोलिंग कायनेटिक एनर्जी. यानंतरचा तुमच्या बुकमधला क्वेश्चन आहे ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर acceleration and velocity of rolling body. काय करायचं का, ॲक्सिलरेशन आणि वेलॉसिटी तुम्हाला शोधायचं आहे. मग यासाठी तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन वापरायचं आहे. पहिल्यांदा आधीसारखा सगळा कन्सेप्ट इथंपर्यंत असेल. पहिल्यांदा रोलिंग बॉडी कन्सिडर करा. त्याची रेडियस r, त्याचं मास m, मूव्हिंग विथ द वेलॉसिटी v. नंतर सगळ्यात म्हणजे h म्हणजे हाईट ऑफ दॅट इन्क्लाइन्ड प्लेन, थीटा बी द अँगल, एस बी द डिस्टन्स. यावरून तुम्ही रोलिंग कायनेटिक एनर्जी तुम्ही काढून घ्यायचं आहे. इथंपर्यंत तुम्ही येणारच आहे. आणि याच्या पुढं आता जर तुम्हाला एक्सप्रेशन ॲक्सिलरेशनचं काढायचं आहे आणि तुम्हाला एक्सप्रेशन काढायचं आहे वेलॉसिटी, त्या बॉडीची वेलॉसिटी जर तुम्हाला काढायची आहे तर इथंपर्यंत तुम्हाला यायचंच आहे. रोलिंग कायनेटिक एनर्जीपर्यंत या. याच्या पुढं जेव्हा तुमची बॉडी रोल होऊन तुमची येणार ती इथंपर्यंत येते.
हॉरिझॉन्टल प्लेनला तुमची बॉडी येते, हॉरिझॉन्टल सरफेसला. जेव्हा ती सरफेसला येते त्या रोलिंग कायनेटिक एनर्जीचं रूपांतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये होतं. म्हणून वेन बॉडी, आपण यानंतरचा तिसरा पॉईंट घेतोय, डेरिव्हेशन इथपर्यंत सेम. तुमचा क्वेश्चन असा असेल, परत एकदा मी सांगते, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर ॲक्सिलरेशन अँड वेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी. यासाठी पहिली डायग्राम नंतर ती बॉडी कन्सिडर करायची, कन्सिडर केल्यानंतर त्या बॉडीची रोलिंग कायनेटिक एनर्जी काढायची. इथपर्यंत आल्यानंतर जेव्हा बॉडी तुमची कंप्लीट त्या इन्क्लाइन्ड सरफेसवरून रोल होऊन तुमची इथं हॉरिझॉन्टल सरफेसला येते, तेव्हा या रोलिंग कायनेटिक एनर्जीचं रूपांतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये होतं. म्हणून आपण इथे घेत आहे, वेन अ बॉडी, रोलिंग बॉडी, कोणती बॉडी म्हणजे रोलिंग बॉडी, रीचेस ॲट हॉरिझॉन्टल सरफेस. कोणत्या सरफेसवर येते बघा, हॉरिझॉन्टल सरफेस. बघा, इट्स, पॉइंट नंबर 3 घेतोय, इट्स रोलिंग कायनेटिक एनर्जी इज कन्व्हर्टेड into gravitational potential energy. Gravitational potential energy. Therefore, gravitational potential energy is equal to rolling kinetic energy. Rolling kinetic energy. आता gravitational potential energy mgh is equal to 1/2 mv square 1 plus k square upon r square. m कॅन्सल. तुम्हाला मिळतो इथं v स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. v स्क्वेअर इज इक्वल टू कसा घेता बघा, v स्क्वेअर इज इक्वल टू, हे 2 डिवाइड आहे, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय झालं, 2gh डिवाइडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. याला नंबर द्या 2 आणि याला नंबर बघा चौथा, त्याला 1 द्या, इथं रेफरन्स द्या फ्रॉम 1. परत व्हॉट इज v, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. बघा दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घ्या, तुम्हाला काय मिळेल बघा, v इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2gh डिवाइडेड बाय 1 प्लस k square upon r square. This is the expression for velocity of rolling body. आता velocity झाली, याचं acceleration तुम्हाला शोधायचं आहे. यासाठी तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्हाला यूज करायचं आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये आणि ट्रिगोनोमेट्री. कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये विस्कर युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन म्हणजे फॉर दिस इज, इथं पाहिजे तर इथं तुम्ही वाक्य लिहा, दिस इज एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी. आता पॉइंट चेंज करा, 4 नंबरचा फ्रॉम फिगर, काय तेव्हा फिगर वर, फ्रॉम फिगर. बघा तिथं काय येणार बघा, आपल्याला काढायचं आहे साइन थीटा. sin theta is equal to h by s. Therefore h is equal to s sin theta. याला नंबर 3 द्या. 5th नंबरचा आपल्याला ऍक्सिलरेशन काढायचं आहे युजिंग कायनेमॅटिकल इक्वेशन. कायनेमॅटिकल इक्वेशन गतिविषयक समीकरण तुम्ही 3 बघितलेले, तिथं सांगते तुम्हाला मी कायनेमॅटिकल इक्वेशन. कायनेमॅटिकल इक्वेशन पहिलं बघितलंय, v बरोबर u प्लस at. नंतर बघितलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2as. आणि अजून एक बघितलंय s बरोबर ut प्लस 1/2 at स्क्वेअर. मग v पासून हे तुम्ही बघताय. आपल्याला ऍक्सिलरेशन काढायचं आहे तर तुम्ही यूज करणार आहे v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2a इंटू s. आता बघा इनिशियलला तुमची वेलॉसिटी काय येणार आहे 0. ॲट टॉप म्हणजे अगदी इनिशियली u इज इक्वल टू 0.
काय तर का u इज इक्वल टू 0. देअरफॉर v स्क्वेअर इज इक्वल टू 2a इंटू s. आता तुम्ही 2 चा रेफरन्स द्या. फ्रॉम 2 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. 2gh डिवाइडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर इज इक्वल टू 2a इंटू s. मग फ्रॉम 2 अँड 3 2 आणि 3 वरून व्हॅल्यू तुम्ही सबस्टिट्यूट करून घ्या. 2as h ची व्हॅल्यू आपण घालणार आहे s sin थीटा. बघा फ्रॉम 2 म्हणा नंतर म्हणा फ्रॉम 3 एकदम नकाच घेऊ. 2g तुमची व्हॅल्यू येते s sin थीटा डिवाइडेड बाय 1 प्लस k स्क्वेअर बाय r स्क्वेअर इज इक्वल टू 2as. s cancel, 2 cancel. Acceleration is equal to g sin theta divided by 1 plus k square upon r square. This is the expression for acceleration of rolling body on inclined plane. म्हणजे प्लेन इनक्लाइंड असेल तर तुमचं ॲक्सिलरेशन येतं. काय तर बघा ॲक्सिलरेशन g sin theta divided by 1 plus k square upon r square. आता एकदा मी परत सिक्वेन्स तुम्हाला सांगते त्या पद्धतीनं तुम्हाला डेरिवेशन करायचं आहे. पहिल्यांदा आपण मोठं डेरिवेशन आहे 3 मार्काचं डेरिवेशन आहे. यामध्ये पहिल्यांदा डायग्राम नंतर कन्सिडर करा. पॉइंट वाईज लक्षात पाहिजे की आपण काय करतो. पहिला पॉइंट कन्सिडर करा. कन्सिडर करणार म्हणजे काय तर ती बॉडी कशी आहे. पहिल्यांदा रोलिंग बॉडी स्पिअर घेत आहे, सिलेंडर घेत आहे, जी असेल ती बॉडी. रोलिंग डिस्क घेत आहे, डिस्क सुद्धा रोड रोलर. सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल रोड रोलर परफेक्ट तुम्हाला कळतो. हे करा. त्याचं मास सांगा, वेलॉसिटी सांगा. वेलॉसिटी दोन्ही सांगा. लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी सांगा. त्या बॉडीचं मास, त्या बॉडीची रोलिंग आहे त्याला रेडियस आणि कॅपिटल आर. हे सगळं मानून झाल्यानंतर आपल्याला त्या बॉडीची हा पहिला पॉईंट झाला. म्हणजे मानामानी करायचं, कन्सिडर करायचा हा पॉईंट तुमचा झाला पहिला. दुसरा पॉईंटला आपण काढणार आहे रोलिंग कायनेटिक एनर्जी. म्हणजे पहिलं एक्सप्रेशन ते होतं म्हणून पहिलं काय काढून घ्या रोलिंग कायनेटिक एनर्जी काढून घ्या. रोलिंग कायनेटिक एनर्जी बरोबर काय येणार लिनियर कायनेटिक एनर्जी प्लस काय येणार तुमची रोटेशनल कायनेटिक एनर्जी. पॉईंट लक्षात पाहिजे. मग यावरून तुम्हाला मिळणार ते रोलिंग कायनेटिक एनर्जीचं डेरिवेशन मिळतं. ते काय मिळतं तुम्हाला 1/2 mv स्क्वेअर 1 प्लस k स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. हा झाला तुमचा दुसरा पॉईंट. आता तिसरा पॉईंट बोर्डवर आहे. तिसरा पॉईंटला काय करणार जेव्हा बॉडी कंप्लीट त्या इन्क्लाइन्ड प्लेन मधून रोल होऊन येते. रोल होऊन म्हणजे पूर्ण बॉडी रोलिंग आहे रोल होणार. आता तुमच्या मनात क्वेश्चन आला असेल की घसरगुंडी आहे आम्ही काय रोल होतो का. म्हणजे आपण रोलिंग बॉडी नाही, आपण फक्त स्लीप होतो, घसरतो. पण इतर रोल म्हणजे बॉडी ही रोटेट होते प्लस ती स्ट्रेट जाते म्हणून ती बॉडी आपण घेतोय. मग रोलिंग होते तेव्हा त्याला दोन कायनेटिक एनर्जी. स्ट्रेट मोशन मध्ये जाते तर लिनियर आणि तुमच्या रोल होते स्वतः रोटेट होते म्हणून रोटेशनल. दोघांची बेरीज म्हणजे तुमची रोलिंग कायनेटिक एनर्जी आपण शोधतो. आता ही बॉडी जेव्हा इन्क्लाइन्ड प्लेन वरून निघाली इथं येऊन हॉरिझॉन्टल सरफेसला पोहोचते तेव्हा तुमच्या रोलिंग कायनेटिक एनर्जीचं रूपांतर हे तुमच्या पोटेन्शियल एनर्जीमध्ये होतं. मग आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल नुसती पोटेन्शियल एनर्जी म्हणत नाही, परत तुमचा बदल येतो. कारण जर तुम्ही पोटेन्शियल एनर्जी घेणार असाल तर पोटेन्शियल एनर्जी आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये वेगळी घेतलेली आहे. पण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ही म्हणजे तुमची mgh ती आपण घेतली. त्याचं कन्वर्जन आपल्या ग्रॅव्हिटेशनलमध्ये होतं म्हणून याचं कन्वर्जन यामध्ये होतं म्हणून आपण दोन्ही इक्वल घेतलेलं आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी mgh, m कॅन्सल झाला, यावरून तुम्हाला v स्क्वेअर मिळाला, यावरून तुम्हाला वेलॉसिटी. याला नंबर का दिला तर आम्हाला ॲक्सिलरेशन काढायचं आहे, यासाठी वेलॉसिटीची गरज आहे स्क्वेअरची म्हणून याला नंबर देऊन ठेवला. म्हणून तिसरा पॉईंट तुमचा अतिशय महत्त्वाचा की तुमची रोलिंग कायनेटिक एनर्जीचं रूपांतर
हे तुमच्या ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जीमध्ये होतं. म्हणजे रोलिंग कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. हा तुमचा तिसरा पॉइंट. यावरून तुम्हाला व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू मिळते. आता चौथा पॉइंट म्हणजे इथं व्ही स्क्वेअर त्यावरून व्ही तुम्हाला मिळतो. दिस इज द एक्सप्रेशन फॉर वेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी मूव्हिंग अलॉंग द इन्क्लाइन्ड प्लेन. आता त्यानंतर डायग्राम मध्ये जायचं. डायग्राम मध्ये तुम्हाला साइन थिटा राईट अँगल ट्रायंगल आहे. नेहमी हाईट म्हटलं की कधी तिरकी नसते. हाईट ही नेहमी या हॉरिझॉन्टल सरफेसला नेहमी परपेंडिक्युलर. तिथं तुमची कायम हाईट इज परपेंडिक्युलर. म्हणजे तुम्ही 10वी मध्ये पासून 9वी पासून बघितलेली ट्रिगोनोमेट्री मध्ये येतो तो राईट अँगल ट्रायंगल येतो. त्यामुळे इथं हाईट हे घेतला त्यामुळे घेतला इथं ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ अपोजिट साइड डिवाइडेड बाय हायपोटेन्यूज. यावरून तुम्हाला h/s मिळाला. h बरोबर s sin थीटा ही व्हॅल्यू आपल्याला पुढे यूज करायची. याला नंबर 3 दिला. म्हणजे चौथा पॉइंट आपण काय केला तर रोलिंग बॉडीची हाईट काय काढलं बघा. हाईट ऑफ रोलिंग बॉडी. सॉरी चौथा पॉइंट आधी तुम्ही h काढून घेतला इन टर्म्स ऑफ ट्रिगोनोमेट्री. आणि पाचवा पॉइंट हा तुम्ही काय घेणार आहे तर कायनेमॅटिकल इक्वेशन तुम्ही यूज करणार आहे. कोणतं करताय कायनेमॅटिकल इक्वेशन. का यूज करताय बाकीचं का नाही यूज केलं. सगळ्यात काय आहे v बरोबर ut पण एक आपलं इक्वेशन आहे. v बरोबर u प्लस at हेही इक्वेशन आहे. इथं ऍक्सिलरेशन आहेच ना. हे का नाही यूज केलं. s बरोबर ut प्लस 1/2 at² हेही तुमचं इक्वेशन आहे. आणि v स्क्वेअर बरोबर u स्क्वेअर प्लस 2s हेही इक्वेशन आहे. हे दोन्ही का यूज केलं नाही तर आपल्याकडे टाइम नाहीये. या दोन्हीचा उपयोग करताच येत नाही. म्हणून आपण कोणतं इक्वेशन यूज केले v स्क्वेअर बरोबर u स्क्वेअर प्लस 2s. मग कायनेमॅटिकल इक्वेशन यूज केल्यानंतर v ही तुमची इनिशियल वेलॉसिटी आहे तर u ही इनिशियल आहे तर v ही तुमची फायनल वेलॉसिटी आहे. बॉडी रोल होण्यापूर्वी त्याची वेलॉसिटी काय येते u बरोबर 0. बॉडी जेव्हा तुमची इथून निघणार आहे तेव्हा इनिशियली बॉडी प्लस केली निघणार आहे प्लस केली त्यावेळी u बरोबर 0. याचं फायनल वेलॉसिटी मध्ये रूपांतर म्हणजे इथं गेल्यावर तुमची वेलॉसिटी काय येणार आहे का v. म्हणून v स्क्वेअर बरोबर u स्क्वेअर प्लस 2as हे इक्वेशन आपण यूज केलं. u ची किंमत घातली 2s. v स्क्वेअर ची किंमत आपण काढून घेतली आहे 2 मध्ये ती सबस्टिट्यूट केली. नंतर h ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. s sin थीटा 2 आणि s कॅन्सल झाला. ऍक्सिलरेशन तुम्हाला मिळालं g sin थीटा 1 plus k square by r square. This is the expression for acceleration of rolling body when rolling along the inclined plane at an angle theta. तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा. बघत असाल म्हणण्यापेक्षा बघा. कारण मराठी आणि इंग्लिश कॉन्व्हर्सेशनमध्ये यूट्यूब व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी नाहीच आहेत. त्यामुळं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.